हॅलो, मी माझी सखे. आज छान असती मी सगळ्यांच्या आवडीची वांग्याची भाजी बनवलेली आहे. ती पण मी गेल्या टायमाला जी व्हिडिओ केलेलं होतं ना, क्रंची भेंडी मसाला, तोच वापरून मी आज वांग्याची भाजी पण केलेली आहे. ना, किती छान दिसते. छान दिसतेच, पण ती तेवढीच टेस्टी पण लागते. चला तर मग ह्याची आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी मी घेतले आहे बारीक चिरून कांदा, टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे, खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांगी घेतलेली आहेत. आता ह्या वांग्यांसाठी जो मसाला घेतलेला आहे तो मी क्रंची भेंडी मसाला फ्रायसाठी यूज केलेला आहे. तोच मी मसाला वांग्यांसाठी यूज करणार आहे आणि ह्याची रेसिपी मी क्रंची भेंडी मसाल्यामध्ये दाखवलेली आहे. हा मसाला वापरून मी आज छानपैकी वांग्याची भाजी बनवणार आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी वांग्याची भाजी बनवणार आहे. छान अशी मी सुरुवातीला जिरं फोडणी देते. त्यासोबत मी कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, छान असं गुलाबी रंग येईपर्यंत मी कांदा परतून घेते. कांदा असं छान परतून झालं का मी लगेच टोमॅटो टाकून घेते आणि टोमॅटो पण छान असं परतून घेते. आता लगेच मी ह्याच्यामध्ये वांगी टाकून घेते. हे पण छान कांदा टोमॅटोमध्ये मी परतून घेणार आहे. थोडंसंच मी मीठ टाकणार आहे, कारण आपण जो मसाला बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले मी मिक्स केलेले आहेत, मीठ पण मिक्स केलेले आहे. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार नाही आहे. फक्त थोडंसं मीठ टाकले जेणेकरून वांग्यांमध्ये ते मिक्स झालं पाहिजे. आता मी काय करणार आहे, ती झाकण ठेवते आणि 5 मिनटं वाफवून घेते ह्यांना. आता मी 5 मिनटानंतर झाकण काढते. वांगी पण छान अशी वाफवून झालेली आहेत, सॉफ्ट झालेली आहेत. आता काय करणार आहे, जो मी मसाला यूज करणार आहे तो आता त्याच्यामध्ये ॲड करते. ह्या मसाल्याची रेसिपी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, क्रंची भेंडी मसाल्यामध्ये. नक्की बघा तुम्ही ती रेसिपी. टाकून आता भाजी पूर्ण परतून घेतलेली आहे. आता काय करणार आहे, पुन्हा मी 5 मिनटासाठी झाकण ठेवते आणि छान वाफेवरच शिजवून घेते. म्हणजे वांगी आपली छान शिजलीत का आपली भाजी रेडी होणार. छान अशी आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता मी त्याच्याआधी खूप सारी कोथिंबीर टाकते. आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. आता भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपली भाजी रेडी झालेली आहे. थँक्यू. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.